शासन विविध कल्याणकारी योजना वन स्टॉप सेंटर केंद्र शासनाच्या दिनांक 14 जुलै 2022च्या पत्रानुसार लागू केलेल्या मिशन शक्ती या योजनेअंतर्गत संबल व सामर्थ्य या उपाययोजना राबवण्यात येत आहेत। मिशन शक्ती योजनेतील संबल या उपाययोजनेअंतर्गत वन स्टॉप सेंटर ही योजना दिनांक 12 मे 2023 पासून राज्यात राबवण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार, आर्थिक छळवणूक, समाजाकडून होणारा त्रास, अवहेलना अशा संकटातील गरजू महिलांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली तात्काळ उपलब्ध करून त्यांचे प्रश्न सोडवण्यात येतात व त्यांना समाजामध्ये पुनर्स्थापित करण्यात येते। वन स्टॉप सेंटर या योजनेअंतर्गत अशा महिलांना समुपदेशन, न्यायिक सहाय्य, पोलीस सहाय्य, वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा इत्यादी सोयी सुविधांचा मोफत लाभ देण्यात येतो। सद्यस्थितीमध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 केंद्र व अहिल्यानगर अतिरिक्त 1, अमरावती अतिरिक्त 1, संभाजीनगर अतिरिक्त 2, मुंबई शहर अतिरिक्त 1, मुंबई उपनगर अतिरिक्त 3, नागपूर अतिरिक्त 2, नाशिक अतिरिक्त 2, पालघर अतिरिक्त 1, रायगड अतिरिक्त 1, ठाणे अतिरिक्त 3 व पुणे अतिरिक्त 2 अशी एकूण 68 वन स्टॉप केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत। पिंक ई रिक्षा पिंक ई रिक्षा या योजनेअंतर्गत पिंक ई रिक्षा 8 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे। योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था विकसित करणे। योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। इच्छुक लाभार्थी महिला पिंक रिक्षा बाबत घरी बसून WCD पिंक ई रिक्षा या पोर्टलवर अर्ज करू शकतात अथवा नजीकच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज सादर करू शकतात। नागरी सहकारी बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा राष्ट्रीयकृत अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीचे 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल। राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल। योजनेची लाभार्थी महिला किंवा मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असेल। कर्जाची परतफेड 5 वर्षे म्हणजे 60 महिन्यात करता येईल। भागातील मुलींचे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे या योजनेचा हेतू आहे। देशातील मुलीच्या साक्षरतेचे प्रमाण वाढवणे, मुलगी जन्माला आली की कुटुंबामध्ये मुलीकडे दुर्लक्ष होते। देशातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण वाढवण्यासाठीही या योजनेच्या माध्यमातून जागृती केली जाते। स्त्री भ्रूण हत्या थांबविणे आणि लिंग निवडीला प्रतिबंध करणे या योजनेचे ध्येय आहे। मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध शिष्यवृत्ती योजना आणि शिक्षणाच्या खर्चामध्ये सवलती दिल्या जात आहेत। मुलीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून मुलींना प्रशिक्षणही दिले जाते, जेणेकरून त्या आपल्या पायावर उभे राहू शकतील। मुलींसाठी महाराष्ट्र सरकार विविध आरोग्य आणि पोषण योजना राबवत आहे। मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। मुलींचे संरक्षण आणि उच्च शिक्षणासाठी ही योजना फायदेशीर आहे।